2019 पर्यंत मी कुठेही जाणार नाही। एमएमआर रिजनमध्ये काही ठिकाणी वेगळे लढणार, काही ठिकाणी युतीमध्ये लढणार। नागपूरमध्ये अनौपचारिक गप्पांमध्ये देवेंद्र फडणवीसांची माहिती। दंगेकरांना पक्षातून काढून टाकावं असं काहींचं मत। मग नवी मुंबईचं काय? नवी मुंबईमध्ये तर माझे गुंडांशी संबंध आहेत अशी वक्तव्य ऐकायला आली। उदय सामंतांची नाव न घेता गणेश नाईकांवर टीका। खालच्या स्तरावरच्या कार्यकर्त्यांनी माहितीमध्ये कटुता येईल असं वक्तव्य कोणी करू नये। उदय सामंतांच्या वक्तव्यानंतर प्रवीण दरेकरांचं आवाहन। रवींद्र धंगेकरांनी ट्विटरवरचा शिवसेनेचा फोटो हटवला। सत्यमेव जयते, पुणेकर फर्स्ट या धंगेकरांच्या कॅप्शनची चर्चा। भाजपमधीलच काही लोकांचा मला पाठिंबा। भाजप विरोधात नव्हे, विकृती विरोधात लढतोय। मोहळांविरोधात रवींद्र धंगेकर आक्रमक। किती राजकीय किंमत मोजावी लागली तरी चालेल। महावीरांचं देऊळ विद्यार्थी हॉस्टेल होईपर्यंत मी लढत राहणार असंही केलं स्पष्ट। 5 वर्षांपूर्वीचा व्हिडिओ काढला आणि मी जाहिरात करतो असं सांगितलं। व्यावसायिक निलेश नवलखांच्या व्हिडिओबाबत मोहोळ यांचं स्पष्टीकरण। शहराची राजकीय संस्कृतीची एका माणसामुळे वाट लागू देऊ नका, धंगेकरांवर निशाणा। दंगेकरांचे बोलविते धनी सरकारमध्ये बसले तर संजय राऊत यांचा आरोप। तर हा मोहोळ विरुद्ध भाजपतील एका गटातील संघर्ष आणि रवींद्र धंगेकर हा त्यातील मोहरा, संजय राऊतांचा दावा। भाजपमध्ये नाही तर भांडूप आणि मातोश्री यांच्यातच वाद सुरू आहेत। भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांचं राऊतांना प्रत्युत्तर। भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष आणि धंगेकर हा मोहरा, राऊतांनी केला होता आरोप। माझी कामं बंद पाडण्यासाठी मोहोळ यांनी मनपा अधिकाऱ्यांवर दबाव आणला। व्यावसायिक निलेश नवलखा यांचा आरोप। जैन असल्यानं त्रास दिल्याचाही दावा। मोहोळ यांच्या जवळचे लोक सोशल मीडियावर जेलमध्ये टाकण्याच्या धमक्या देत आहेत, नवलखा यांचा आरोप।